ऋणानुबंधाच्या आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंड पाणी. वडजाई आव्हाळवाडी येथील आदर्श मातृतुल्य व्यक्तिमत्व कैलासवासी श्रीमती हिराबाई भास्करराव सातव यांचा जीवन प्रवास हा केवळ एका स्त्रीचा जीवनपट नाही, तर तो त्याग, कर्तृत्व, संस्कार, निष्ठा, श्रद्धा आणि माणुसकीचा जिवंत इतिहास आहे. अशा मातोश्रींच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या पवित्र स्मृतींना शब्दांद्वारे अभिवादन करणं हे शब्दांचं भाग्य आहे. मुक्काम पोस्ट घोटावडे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे येथे 24 जून 1937 रोजी जन्मलेल्या हिराबाई या सौ बबूबाई भाऊराव शेळके आणि श्री भाऊराव बापूजी शेळके यांच्या संस्कारक्षम छत्रछायेखाली घडल्या. वडिलांचा लाकडाची वखार, पीठगिरणी आणि आपटे रोडवरील प्रसिद्ध संतोष बेकरी सारखा व्यवसाय, तसेच 4 मुलगी आणि एकमेव मुलगी म्हणून मिळालेलं प्रेमळ कुटुंब, या सर्व वातावरणात त्यांचं बालपण संस्कारांनी समृद्ध झाले. आपटे प्रशाला, शिवाजीनगर, डेक्कन येथे 7वी पर्यंतचे शिक्षण घेत असतानाच जीवनाचे खरे शिक्षण त्यांनी अनुभवातून आत्मसात केले. सन 1956 मध्ये त्यांचा विवाह कैलासवासी श्री भास्करराव माधवराव सातव यांच्याशी झाला आणि त्या श्री क्षेत्र वडजाई आव्हाळवाडी येथे सासरे आल्या. सासरे कैलासवासी माधवराव तुकाराम सातव हे त्या काळातील खूप मोठे उद्योगपती होते. सासू कैलासवासी पार्वतीबाई माधवराव सातव यांची सेवा त्यांनी मनोभावे अखेरच्या श्वासापर्यंत केली. त्या सेवाभावानं भारावून जाऊन सासरे माधवरावांनी दिलेला तुझं चांगलं होईल हा आशीर्वाद त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा आधारस्तंभ ठरला. सन 1970 मध्ये सासऱ्यांचं निधन झाले, पण त्यांनी दिलेला विश्वास आणि आशीर्वाद हिराबाईंनी आयुष्यभर जपला. विवाहानंतर आलेल्या कठीण हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपल्या पतीला खंबीर साथ दिली. संसार उभारताना कष्ट, संयम आणि समजूतदारपणा यांचा सुरेख मेळ त्यांनी साधला. 3 मुले आणि 1 मुलगी अशी परिवाराची जबाबदारी सांभाळत शेती व नोकरी या दोन्ही आघाड्यांवर त्यांनी प्रपंचाला सावरलं. सन 1971 हे वर्ष त्यांच्या कर्तृत्वाचा नवा अध्याय ठरले. वाघोली आव्हाळवाडी ग्रामपंचायतीत त्या प्रचंड बहुमतानं सदस्य म्हणून निवडून आल्या. माहेरातून मिळालेला जनसेवेचा संस्कार, सामाजिक भान आणि माणुसकीचा वारसा घेऊन त्यांनी वाडी वस्तीवरती विकास काम केले. जनतेच्या प्रश्नांना आवाज दिला, अनेक कुटुंबांना उभे राहण्यासाठी आधार दिला. जनसेवा हेच आपले खरे व्रत आहे असे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. त्यांचे धीर कैलासवासी दिनकरराव माधवराव सातव अर्थात चैतन्य महाराज यांची विशेष साथ लाभली व भालचंद्र महाराजांचे भक्त व त्यांनी मोठे दत्त मंदिर उभे केले आहे. तेथे हजारो लोक दर्शनास येत असतात. संसार फुलवत असताना, घरात गोकुळ नांदत असतानाच सन 1980 मध्ये पतीचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. हा आघात कुणालाही मोडून टाकेल असा होता, पण हिराबाईंनी अश्रूंना शक्तीत रूपांतर केले. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत परिस्थितीपुढे हार न मानता त्यांनी अपार कष्ट केले. समाजात सन्मानानं उभं राहत मुलांना लहानाचं मोठं केलं, त्यांना उच्च शिक्षण दिलं, त्यांच्या विवाह सोहळ्याची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. त्या खऱ्या अर्थानं आदर्श माता ठरल्या. त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आणि आपुलकीचा होता. घरी आलेला कोणीही अतिथी पाहुणा कधीच विनमुख गेला नाही. चहापान, मान सन्मान, आदरातिथ्य यामध्ये त्या नेहमी अग्रेसर असत. गावातील प्रत्येकाशी प्रेमानं व मनमिळाऊपणानं वागून त्यांनी नाती जपली, माणसं जोडली. दैनंदिन जीवनात धार्मिक श्रद्धा हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता.
श्री क्षेत्र दत्त व भालचंद्र बाबा मंदिर येथे त्या नित्य नेमाने दर्शन करत पान फूल सेवा करत त्यांनी भक्तीला कृतीची जोड दिली. प्रापंचिक जीवन जगत असताना मुलं, सुना, नातवंडे, नातसून आणि पंतू यांचा अनमोल सहवास त्यांना लाभला आणि त्या सहवासात त्यांनी संस्कारांची पेरणी केली. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कैलासवासी विठ्ठलराव सातव यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच माजी खासदार अण्णासाहेब मगर व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माजी कृषी राज्यमंत्री दादा जाधवराव, राज्याचे नेते उल्हासदादा पवार, गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नेते मंडळी, आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य या सर्वांचा सहवास त्यांना लाभला. वृद्धापकाळातही त्या भगवंताच्या नामस्मरणात रमल्या. आपल्यामुळं कुटुंबाला त्रास होऊ नये ही काळजी त्यांनी शेवटपर्यंत घेतली. स्वच्छता, टापटीपणा, उच्च राहणे, उच्च विचार, हसतमुख व प्रेमळ स्वभाव हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे स्थायी गुण होते. संपूर्ण आयुष्यभर डोक्यावरील साडीचा पदर कधीही खाली पडू दिला नाही. मराठी संस्कृती त्यांनी केवळ जपली नाही तर जगली आणि समाजात एक चालतं बोलता आदर्श स्वतःच्या कृतीतून निर्माण केला. अखेर शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2025 श्रावण वद्य 15 रोजी श्री क्षेत्र वडजाई आव्हाळवाडी येथे त्यांनी कोणताही शारीरिक त्रास न देता देह पंचतत्वात विलीन केले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दांप्रमाणे का झाकलिया घटीचा दिवा, निनिजे काय झाला किंवा या रीती पांडवा देह ठेवी, सो केवळ परब्रह्म या शांततेनं त्यांनी देह ठेवला. वृद्धापकाळात संपूर्ण कुटुंबानं त्यांची परिपूर्ण सेवा शुश्रूषा केली आणि त्यांना मानसिक समाधान दिले. आणि आज त्यांच्या स्मरणार्थ ओठातून आपसूक शब्द बाहेर पडतात. आई, तू नव्हतीस केवळ जन्मदान, तू होती संस्कारांची शाळा, कष्टांचं गाणं, धैर्याची ज्योत, माणुसकीचा उजळलेला ज्वाला. तुझ्या पावलांच्या खुणा आमचा मार्ग, तुझी शिकवण आमचा श्वास. देह गेला तरी विचार जिवंत, आई तूच आमचा विश्वास. कैलासवासी श्रीमती हिराबाई भास्करराव सातव यांचं आयुष्य हे पुढील पिढ्यांसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत आहे. या मातेनं आपलं जीवन कर्माच्या कर्तृत्वाच्या कलाकृतीनं छान रंगवलं. आयुष्याचा प्रवास असा सुंदर व प्रेरणादायी केला की लोक मनावरती कायमचा ठसा उमटून गेला. त्यांचं स्मरण म्हणजे मूल्यांचं स्मरण, संस्कारांचं जतन आणि अशा आदर्श मातृत्वाला वंदन. अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गा. अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते